നൽകുന്ന ഈ വാഗ്ദാനങ്ങൾ 100% നിറവേറ്റുമെന്നും ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഉറപ്പ് നൽകുകയാണ്. दीजिए ताकि इंडिया ब्लॉक मजबूत रहे, कांग्रेस मजबूत रहे और न्याय की इस लड़ाई को मजबूती से आगे बढ़ाया जा सके. നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാം, നമ്മുടെ രാജ്യത്ത് BJP ജനങ്ങളെ തമ്മിലടിപ്പിക്കുന്ന രാഷ്ട്രീയമാണ് ഇവിടെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. നമ്മുടെ രാജ്യത്തെ ജനങ്ങളെ വിഭജിക്കുക, ഭരിക്കുക എന്ന ആശയത്തിലൂടെ ബ്രിട്ടീഷ് ഗവൺമെന്റ് കാലത്ത് ചെയ്തിരുന്ന അതേ നയമാണ് BJP ഇപ്പോൾ നടപ്പാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. വർഗീയതയുടെ പേരിൽ, ജാതിയുടെ പേരിൽ ജനങ്ങളെ രണ്ടായി തിരിച്ച് തമ്മിലടിപ്പിക്കുന്ന BJPയുടെ ഈ നയം അവസാനിപ്പിക്കണമെങ്കിൽ കോൺഗ്രസ് നേതൃത്വം കൊടുക്കുന്ന ഇന്ത്യ മുന്നണി ഈ രാജ്യത്ത് അധികാരത്തിൽ വന്നാൽ മാത്രമേ സാധ്യമാവുകയുള്ളൂ. ഇന്ത്യ മുന്നണി ശക്തമാകണമെങ്കിൽ കോൺഗ്രസിന് പരമാവധി എംപിമാർ ഈ രാജ്യത്ത് ഉണ്ടാവേണ്ടതായിട്ടുണ്ട്. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ വീണ്ടും ആവർത്തിച്ച് നിങ്ങളോട് പറയുന്നത്, കേരളത്തിലെ 20 സീറ്റുകളും UDF നൽകിക്കൊണ്ട് കോൺഗ്രസിന് എംപിമാർ കൂടുതലായി പാർലമെന്റിൽ ഉണ്ടാകുവാനും അതുവഴി ഇന്ത്യ മുന്നണി ശക്തിപ്പെടുവാനും ഈ രാജ്യത്ത് BJPക്ക് ബദലായി വർഗീയതയെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്ന, ജനങ്ങളെ വിഭജിക്കുന്ന BJPക്കെതിരായി ഇന്ത്യ മുന്നണി കോൺഗ്രസ് നേതൃത്വത്തിൽ രാജ്യത്തുണ്ടാകുവാനുള്ള പരിശ്രമമാണ് നമ്മുടെ ഭാഗത്തുണ്ടാവേണ്ടത് എന്ന് ഞാൻ നിങ്ങളോട് വീണ്ടും ആവശ്യപ്പെടുന്നു. यह इस देश के लिए एक गंभीर समय है और इस गंभीर समय में जो लोग भी जनाधिपत्य में विश्वास रखते हैं, जो लोग भी सेकुलरिज्म में विश्वास रखते हैं, जो लोग भी वेलफेयरिज्म में विश्वास रखते हैं, सोशलिज्म में विश्वास रखते हैं, मल्टीकल्चरलिज्म में विश्वास रखते हैं, वननेस के इम्पोजिशन के खिलाफ हैं, उन तमाम लोगों को एकजुट रहने की जरूरत है. और मैं आपको बताना चाहता हूं कि इस देश में श्री राहुल गांधी डेमोक्रेसी के लिए, इस देश में राहुल गांधी वेलफेयरिज्म के लिए और हर कम्युनिटी के हक और अधिकार के लिए एक ईमानदारी से प्रिंसिपल बैटल लड़ रहे हैं. इसीलिए हम नौजवानों की ये जिम्मेवारी है कि हम उनके साथ कदम से कदम मिला करके चलें. इसीलिए जब राहुल जी कन्याकुमारी से कश्मीर तक भारत जोड़ो यात्रा में चल रहे थे तो मैं भी उनके साथ कदम से कदम मिला करके चल रहा था, क्योंकि ये लड़ाई कांग्रेस को बचाने की लड़ाई नहीं है, यह लड़ाई इस देश को बचाने की लड़ाई है, इस देश के संविधान को बचाने की लड़ाई है, इस देश की डेमोक्रेसी को बचाने की लड़ाई है. और इस लड़ाई में हम आप लोगों से भी अपील करते हैं कि आप लोग एकजुट रहिए. अगर कांग्रेस पार्टी मजबूत रहती है, अगर कांग्रेस पार्टी मजबूत रहेगी तो इंडिया ब्लॉक भी मजबूत रहेगा. अगर कांग्रेस पार्टी मजबूत रहेगी तो डेमोक्रेसी भी मजबूत रहेगा. अगर कांग्रेस पार्टी मजबूत रहेगी तो वेलफेयरिज्म भी जिंदा रहेगा, कॉन्स्टिट्यूशन भी जिंदा रहेगा. इसीलिए हम तमाम लोग एक साथ आए हैं और हम आपसे भी अपील करते हैं कि आप एकजुट रहिए और एकजुट रह करके हम BJP के खिलाफ, कम्युनल पॉलिटिक्स के खिलाफ एक प्रिंसिपल बैटल लड़ रहे हैं. इसीलिए मैं आप लोगों को यह बताना चाहता हूं कि ऑर्गेनाइजेशन जनरल सेक्रेटरी होने के बावजूद, मेंबर ऑफ पार्लियामेंट होने के बावजूद KC वेणुगोपाल LFP से चुनाव इसलिए लड़ रहे हैं क्योंकि यह चुनाव हमारे लिए जीने मरने का चुनाव है और इस लड़ाई में हम BJP को परास्त करना चाहते हैं और इस देश में इंडिया ब्लॉक की सरकार बनाना चाहते हैं.